विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे। महत्त्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे। पहिल्या पसंतीची दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती मिळतेय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहतो की जेव्हा जेव्हा विधान परिषदेची निवडणूक येते धुरा असते देवेंद्र फडणवीसांकडे, काय काय मार्गदर्शन केलं जाईल देवेंद्र फडणवीसांकडून? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर 2022ला राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक कमाल केली होती, ती म्हणजे मतदान कसं करायचं याचं मार्गदर्शन आमदारांना केलं होतं। तर आपण जर पाहिलं असेल तर या निवडणुकीत खऱ्या अर्थाने मतदान नेमकं कशा पद्धतीने केलं जातं, पहिल्या पसंतीचं मत कुणाला द्यायचं, दुसऱ्या पसंतीचं कुणाला द्यायचं आणि तिसऱ्या आणि चौथ्या पसंतीचं मत कुणाला द्यायचं याची रणनीती ठरते आणि त्यानुसारच तो उमेदवार जो आहे तो निवडून आणण्याची स्ट्रॅटेजी तयार केली जाते। आणि देवेंद्र फडणवीसांवर यावेळी देखील ती महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। सर्व महायुतीच्या आमदारांना ते मतदान नेमकं कसं करायचं, मतदानाचं नेमकं कशा पद्धतीने विचार करून मतदान करायचं, पहिल्या पसंतीची मतं कुठल्या उमेदवाराला द्यायची, दुसऱ्या कुठल्या द्यायची याची सगळी माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि यासाठी आता एक बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषद निवडणुकीची मुख्य सूत्र जी आहेत ती महायुतीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहेत। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा